तर आपण आयुर्वेदिक शॉप मध्ये आलेलो आहोत. काकांना विचारूया त्यांच्याकडे काय काय आहे. तर नमस्कार काका. तुमचं किती वर्षाचं शॉप? 90 वर्ष 90 वर्ष. तुमच्या शॉप मध्ये काय काय मिळतं ते आम्हाला थोडं दाखवताल का? चालू आरोग्य आमच्याकडे हा. म्हणजे काय काय मिळतं रो मटेरियल? 70% पावडर मध्ये मिळतात. 25% अच्छा. पावडर फॉर्म मध्ये केसांसाठी जास्त वापरतात. केस ते बनवून आणि काही खाण्यासाठी डायबिटीस वगैरे डायबिटीस वगैरे लहान मुलांच्या औषध दुधाने पावडर वगैरे हा आणि बाकी दाखला औषध आणि जास्वंद पावडर वगैरे केसांसाठी वापरतात. मेहंदी गायला वगैरे वापरतात पावडर. डायबिटीस साठी जास्त वापरतात. हे पनीर फुल आहे ना. आणि याचे रेट पण खूप कमी आहे. 75 रुपयाच आहे ना पावशेर. हो. हे पावशेर आहे ना 75 रुपयात. होलसेल रेट आहे. हे रात्री झोपताना कोमट दूध किंवा कोमट पाणी घेतो तर यांनी पोट साफ होतो. उष्णता कमी होते. आणि हे कितीला आहे? हे 360 ला पाव किलो. 360 ला पाव किलो आहे ना. हो. हे सगळं हे पोट साफ होण्यासाठी. आणि काकांच्या शॉप मध्ये बघा किती छान छान प्रोडक्ट मिळतात आयुर्वेदिक. मेहंदी हा आयुर्वेदिक. आयुर्वेदिक आहे. केसांना आणि हाताला वगैरे लावतात. हा. आणि याच्यात आपण ते आवळा सगळं आवळा पावडर, जास्वंद, माका, ब्राह्मी हे मिक्स करून लावतात ते. हा 90 रुपये पाव किलो तयार आहे. डायरेक्ट काढून लावायचं पाण्यात. लगेच लाव. हो. माहिती पत्र मागा लिहिलेलं असतं. हा. त्या हिशोबाने आपण करत जायचं पुढं. हे 70 रुपयाला आहे. हा 100 आहे. 100. याच्यात पण सगळं आयुर्वेदिक आहे. पाहू शकता. आयुर्वेदिक मेडिकेटेड जास्वंद सगळं आहे. ते काय डायबिटीसला आणि आपल्या अंगाचा तापाला वगैरे जास्त चालतंय. अंगाच्या तापासाठी. हाडांचे ताप आणि उष्णता कमी होते. डायबिटीसला चालतंय. उष्णता कमी होते. आणि 50 रुपयालाच आहे सगळं आयुर्वेदिक आहे. कडू असेल थोडं. हे कडू असतं. हो. आणि कसं घ्यायचं का? थोडं पाणी ठेवून उकळून गाळून प्यायचं ते. रात्री उकळायचं आणि सकाळी घ्यायचं आमुष्यामध्ये. अच्छा आमुष्यामध्ये घ्यायचं. यांच्या शॉप मध्ये 3 पासून 1 पर्यंत सगळं प्रोडक्ट अवेलेबल आहे आयुर्वेदिक. तर तुम्ही पाहू शकता सगळंच भेटतं यांच्याकडे आयुर्वेदिक. हे ज्येष्ठमध्ये हे मग सुपारीला किंवा खोकल्यासाठी जास्त वापरतात. मसाला सुपारीला आणि खोकल्याला चालतं. अच्छा. खोकल्यासाठी चांगलं. आणि हे कसं वापरायचं? हे तुकडे करून चघळायचं किंवा थोडं खेचून काढा करायचा पाण्यात उकळून. अच्छा. आणि खोकला आणि कप कमी होईल. हा. आणि फक्त 35 रुपयाला आहे बघा. एकदम माफक जरा. आणि याने खूप फरक पडत असतो. हो. ही वावडिंग आहे. म्हणजे लहान मुलांना शेक देण्यासाठी किंवा जंत झाले असेल तर याचं बनवून याचा काढा करून पितात. हा. पोटातले जंत वगैरे असं. अच्छा. हे 60 रुपयाला आहे. हो. वावडिंग म्हणतात. हा. हे लाडूला वापरतात खारकीच्या बाळपणासाठी. अच्छा. बाबळीचा डिंक आहे. बाबळीचा डिंक आहे. उकत तळून ते खारकीच्या मध्ये मिक्स करून वापरतात. हो. आणि 250 ग्रॅम 120 रुपयाला आहे. एकदम माफक दरात आहे. त्यातल्या गोंद आहे. हे रात्री पाण्यात 2 कडे टाकायचे भिजत आणि सकाळी याचं खाऊन टाकायचं सगळं. विरघळतो तो. याने उष्णता आणि हाडांना हे मिळतं. कॅल्शियम मिळतं. उष्णता कमी होते. उष्णतेसाठी खूप चांगला आहे हे 2 कधीला. आणि हे फक्त 40 रुपयाला आहे. गोडंबी आहे. हे खारकीच्या लाडू मध्ये टाकतात बाळपण बाईला. आणि थंडीच्या दिवसात ते खातात 2-2 म्हणजे हाडांना मजबूती मिळते. अच्छा. आणि हे कितीला आहे का? हे 110 आहे 50.
म्हणजे लाडवत पण टाकतात आणि नुसतं खाली थंडीच्या दिवसात 2-4 खाली दिवसात हाडांना मजबूत मिळते. मजबूत येते. आणि याचं नाव काय? गोडंबी. गोडंबी. हे काय? गुलकंद आहे. गुलकंद. हे आहे का? ते पोटातील हे उष्णता आणि पोट वगैरे साफ होतो, डोळ्यांसाठी चालतं. हा. हे कितीला आहे? हे 120 ला आहे अर्धा किलो. अच्छा. आणि हे कसं घ्यायचं काका? हे सकाळ दिवसाला 3 वेळा घ्यायचं, 1-1 चमचा असंच घ्यायचं. असं घ्यायचं आणि थोडं पाणी घ्यायचं वरून. हा. थंडपणा होतो तसं. हो. गरमीसाठी खूप चांगलं गरमी आहे. जाते. पोटातली उष्णता कमी होण्यासाठी खूप चांगलं आहे हे गुलकंद. आणि काकांकडे खूप छान छान आयुर्वेदिक प्रोडक्ट मिळतात. पाहू शकता किती छान छान प्रोडक्ट आहे. हा कसं आहे? हे 100 रुपयाला अर्धा किलो आहे. अच्छा, 100 रुपयाला अर्धा किलो. हे सकाळी आमोशी खाल्लं त्याने भूक वगैरे लागते, हा. पित्त वगैरे कमी होते. अच्छा, म्हणजे पित्त वगैरे असेल त्याच्यासाठी खूप हो. चांगलं. आमोशी खायचं अर्धा. अच्छा, ब्रश करून लगेच हे हो. करायचं ना? हा कितीला? 100 ला अर्धा किलो आहे. 100 ला अर्धा किलो. बघा किती माफक दरात आहे काकांच्या शॉप मध्ये. पित्तासाठी खूप छान ऑप्शन आहे. बेलाचा मुरंबा. वेलाचा मुरंबा. अच्छा, हा. याचे काय बेनिफिट आहे काका? हे दिवसात 3 वेळा खाल्लं तर पोटातली आव वगैरे आणि उष्णता याने कमी होते. हा. जुला वगैरे होत असेल तर 3 वेळा खायचे, 1 चमचे याने कमी होतं सगळं. अच्छा. आणि कलर आहे. आणि हे कितीला पडतो? 60 रुपये पाव आहे. 60 रुपये पाव. ते जुलाब वगैरे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. हो, आव वगैरे थोडं असेल तर याने कमी होते, उष्णता कमी होती, उष्णते कमी. पोटांचे विकार पण कमी होतात, सगळं दुखण्या वगैरे. हा. हे आवळा कॅन्डी आहे. हो ना. ह्याचे काय बेनिफिट आहे का? हे आवळ्याच्या प्रकारचा हा. असं खाल्लं तर त्याने भूक वगैरे लागते आणि पित्त कमी होतं. पित्त वगैरे कमी होते. आणि हे फक्त 80 रुपयाला आहे. पाव किलो. पाव किलो फक्त 80 रुपयाला आहे. म्हणजे दिवसभर ते एक जरी तोंडात टाकलं. 2-3 खाल्ले दिवस तर चालतं. गोड असते, हा. गोड आंबट आहे. अच्छा. हे जास्वंद पावडर आहे. हा. हे मेहंदी डायला वगैरे वापरतात, हे तेलाला वगैरे आणि मेहंदी डायला वापरतात. आयुर्वेदिक तेल बनवलं. हा. बघा किती ऑर्गॅनिक आहे. आणि ही कडुलिंब पावडर आहे. हे डायबिटीसला वगैरे वापरतात हे. हा. आणि 20 रुपयाला 50 ग्रॅम आहे. 20 रुपयाला 50. 50 ग्रॅम. म्हणजे एकदम होलसेल आहे. हे फक्त 20 रुपयाला आहे. भाव पाहू शकता. 50 ग्रॅम 20 रुपयाला. ही कोरफड पावडर आहे. हा. हे मेहंदी डायला वगैरे वापरतात हे. हो. मेहंदी डायसाठी वापरतात. आणि हे फक्त 30 रुपयाला आहे. पाहू शकता. एवढं माफक दरात आहे यांच्याकडे. हे भुंगराज पावडर आहे. हा. माका म्हणतो याला. हे मेहंदी डायला वगैरे वापरतात. हो. हेअर साठी खूप चांगलं ऑप्शन आहे नाही का? आणि ही पण पहिलाच आहे. ही ब्राह्मी पावडर आहे. ही सुद्धा खाण्यासाठी म्हणजे बुद्धीसाठी आणि मेहंदी डायला वापरतात. अच्छा, ही खायला पण चालते. आणि हो. केसांना. हे माहितीपत्र मागे लिहिलेलं असतं. हा. 30 रुपयाला 50 ग्रॅम. हा. 30 रुपयाला 50 ग्रॅम. बघा. हे उठणं आहे. हे 12 महिने चालतं स्किन साठी. अच्छा. केससाठी हो. आणि हे पण एकदम माफक दरात आहे. 60 रुपयाला 50 ग्रॅम. 60 रुपयाला 50 ग्रॅम आहे. हे डेकिमली पावडर आहे. हे लहान बाळांना दात येत असेल तर हिरड्यांना चोळतात. अच्छा, हिरड्यांसाठी. हा. त्याचे पण होलसेल रेट आहे. 30 रुपयाला 10 ग्रॅम आहे. 30 रुपयाला 10 ग्रॅम. इंद्रजो पावडर आहे. हा. हे डायबिटीस साठी वापरतात. अच्छा, डायबिटीसच्या लोकांसाठी वापरतात. 55 रुपयाला 50 ग्रॅम आहे. 55 रुपयाला 50 ग्रॅम आहे. 50 ग्रॅम आहे. ही अश्वगंधा पावडर आहे. हा. हे सकाळी नाश्ता एक दुधामधून घ्यायचं. अश्वगंधा, शतावरी पावडर आणि त्यांनी हाडाला मजबूती आणि हे वाढतं, एनर्जी वाढते, एनर्जी वाटते, दुखण्याची कमी होतं त्यांनी, हा. भूक लागते वगैरे. हो. अश्वगंधा आणि शतावरी पावडर हे दोन्ही मिक्स करून घ्यायच्या.
पाण्यात घ्यायचं का काका? दुधात नाही घ्यायचं, नाश्ता झालं कोमट दुधात. नाश्ता झालं कोमट दूध हा. घ्यायचं. डिलिव्हरी झालेल्या बायकांना हाडं वगैरे दुखतात त्यांच्यासाठी खूप अश्वगंधा आणि शतावरी पावडर आहे. हो. हे खूप चांगला ऑप्शन आहे डिलिव्हरी झालेल्या. हे तिन्ही वस्तू जर मिक्स केल्या, हा ओवा फूल, अस्मान तारा हा आणि भीमसेनी कापूर, हे तिन्ही वस्तू मोकळ्या बाटलीत एकत्र करायच्या. हा याचं एक अर्धा तासात आपोआप पाणी तयार होतं. हा हा पाणी तयार झालं की त्याच्यात थोडं तेल टाकायचं, 50 ml. तेल तेल हा, हा. याचं आपोआप पाणी झालं त्यात तेल टाकायचं हा आणि ते हलून रात्री मॉलिश करायचे. सांधे दुखणे, हा गुडघे दुखणे, याला हे रात्रीचं मॉलिश करायचे हळूहळू. सांधे दुखीसाठी खूप सर्व सर्व जाऊन गुडघ्यानं वगैरे, कंबरला वगैरे. खूप फरक पडतो. हम्म. हे पॅकेट कितीला आहे? हे तिन्ही मिळून 80 रुपयाला आहे, 10 ग्रॅमची. अच्छा, 3 मिळून 80 रुपये. हा, याला अमृतधारा म्हणतात, मिक्स केल्यावर त्याला अमृतधारा म्हणतात. म्हणतात. हा, मिक्स केल्यावर अच्छा, मिक्स केलं अमृतधारा म्हणतात. तयार होतं. हा. हो. हे निरंजन फळ आहे. हा हे रात्री अर्धा ग्लास पाण्यात टाकायचं भिजत. हा तर ते एकच टाकायचं फळ. ते असं फुगतं मोठं. फुगलं की ते सकाळी आमोशा पोटी ते खाऊन टाकायचं. याने मुळव्याध वगैरे उष्णता कमी होती शरीरात. बरोबर. रोज एक मुळव्याधासाठी खूप चांगलं. हा, रोज 10 घ्यायचे. रोज एक असं 10 दिवस चालू ठेवायचं. आणि हे कितीला आहे? हे 70 रुपयाला 10 ग्रॅम आहे. 70 रुपयाला 10 ग्रॅम. तुम्ही बोला पॅरलेस पेशंट. केअरलेस किंवा गुडघे सांधे दुखत असेल, शिरा वगैरे, की याने थोडा गरम शेक द्यायचा हा गुडघ्यानं वगैरे, तव्यावर फडकं ठेवून, आणि मग याने हळूहळू मॉलिश करायची. हे 2-4 दिवसामध्ये शिरा मोकळा होतात हा आणि दुखणं कमी होते आणि सूज वगैरे असणं कमी होते याने. सूज कमी होती. हो. आणि हे कितीला आहे काका? हे 99 रुपयाला 60 ml आहे. वातावरणी तेल आहे, ओझे वातावरण. हा महाराष्ट्रामध्ये गाड आहे. हा याने वात वगैरे कमी होतो. हा वाताचे परत चालतं. ते वातासाठी किती? हो हो, आणि हे सगळ्यांसाठी चालतं का? सर्वांसाठी. अच्छा. आणि हे कितीला आहे? हे 200 ml 155 रुपयाला आहे. अच्छा. चूर्ण आहे. हा हे मधातनं चाटण करायचं दिवसातून 2दा. याने खोकला आणि कफ कमी होते. अच्छा. खोकला आणि कफ साठी कमी होतो. हा, म्हणजे मोठ्यांसाठी आणि छोट्या? सर्वांसाठी. म्हणजे एक 10 वर्षाच्या पुढं अच्छा, 10 वर्षाच्या पुढच्या सगळ्या. मधातनं चाटण करायचं दिवसातून 2दा. शेंगदाणे एवढं घ्यायचं प्रमाण. हा. आणि हे कितीला आहे का? हे 75 रुपयाला 50 ग्रॅम आहे. 75 रुपयाला 50. गाष्टक चूर्ण आहे. हा हे जेवण झाल्यानंतर 1 चमचा घ्यायचं दुपारी आणि संध्याकाळी. याने पचन वगैरे, ढेकळ वगैरे असं त्याने कमी होतं. पचन व्यवस्थित होतं याने. पचन सुधारते. गाष्टक चूर्ण आहे. हा. 120 ला 50 ग्रॅम आहे. अच्छा. हे सगळं आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे सगळं. बनवलेले. त्रिफळा चूर्ण आहे. त्रिफळा. हा ही राहिली. हे रात्री झोपताना कोरडपणा घ्यायचा 1 चमचा. हा आणि सकाळी पोट साफ होतं, उष्णता कमी होते, भूक लागते यांनी. हे 3 वस्तूपासून बनवले, हिरडा, बेडा, नावळा. हा. आणि मला वाटतं जास्त क्वांटिटी मध्ये ना? हा, हे पाव किलो आहे हा. आणि हे 100 ग्रॅम आहे 45 रुपयाला. अच्छा. हे म्हणजे 2 साईज मध्ये. तिसरं पण आहे अजून. हे 45 रुपयाला 100 ग्रॅम आहे. आणि हे- हे 25 रुपयाला 50 ग्रॅम आहे. अच्छा, म्हणजे तिसऱ्या पण साईज मध्ये मिळते. कोणत्या पण साईज मध्ये आपण घेऊ शकतो. सगळी साईज मध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे. हे सकाळी आमोशा पोटी घ्यायचे. ते याने भूक वगैरे लागते, पित्त वगैरे कमी होतो. हे मोरवळ्या टाईपच असते. हा मोरवळ्यासारखं. हा, हे 130 हे ला आहे. 130 ला पाव किलो आहे. अच्छा. हे 3 साईज येईल, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि पाव किलो. हा म्हणजे मगाच्या सारखे 3 हा, 3 साईज मध्ये. हे चंदन पावडर, मुलतानी माती, आंब्याळ पावडर, हे पेस्ट साठी यूज करतात. साठी खूप चांगलं. हा, आणि कितीला आहे? हे 35 रुपयाला पाव. 35 रुपयाला पाव किलो. हम्म. हे डायबिटीस साठी जास्त चालतं. हे अच्छा. त्याच्यामध्ये 8 पावडर मिक्स आहेत. हा. जांभूळ, कारले, मेथी, कडूजिरे, कडूनाय वगैरे. अच्छा. ते सकाळी आमोशापोटी कोंडपण 1 चमचा घ्यायचा. हम्म. एक 10 दिवस घेतलं तर शुगर कमी होते. 10 दिवसांनी शुगर चेक करायची. अच्छा.
शुगर कमी होती नाही. हा 200 झाला पाव. बदामचे रेट. हा मोठा साईजचा बदाम आहे हा अमेरिकन. हा हा पाव किलो 350. 1 किलो 1300 रुपये. किलो 1300 ना. हा कारण ही मोठी साईज ही असेल. मोठी साईज. अजून एक लहान साईज आहे ती दाखवतो आपल्याला. हो चालेल. नंबरची साईज आहे 275 रुपये पाव. 1100 रुपये किलो आहे. हा हे 1100 रुपये किलो. लहान साईज. लहान साईज. तूप आहे हा हे 900 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो. किलो. अच्छा. आणि हे अर्धा किलो आहे का? अर्धा किलो 450 ला. अच्छा. शुद्ध गाईचं दूध आहे ना? जर्सी गायचं असतं. जर्सी गाईचं आहे का? हो पण क्वालिटी चांगली असते. हो. आणि एकदम त्या मानाने होलसेल का काही आहे ना? 450. बघ एकदम गिर गाईचं तूप आहे यांच्याकडे 450 रुपयाला. गिर ना जर्सी गायचं. जर्सी गाईचं. हे अक्रोड मगज आहे. हो. हे काय आहे काका? अक्रोड मगज. अच्छा. हे 600 ला आहे ना? 700 रुपये पाव आहे. 500 रुपये पाव आहे. हा साधा पिस्ता आहे 800 रुपये पाव आहे. 800 रुपये. आणि हे लाडूसाठी खूप चांगला ऑप्शन. हो पिस्ता वगैरे. हो. जर्दोळ आहे हा सुका मेव्याचा प्रकार आहे. हा हा. हे 300 रुपये पाव आहे. अच्छा. 300 रुपये पाव आहे का? हे लाडूसाठी खूप चांगले आहेत. हो खातात हे ना लाडूला वगैरे सुका मेवा टाकतात. हा हा. जर्दाळू आहे 300 रुपयाला पाव किलो. पाव किलो. आणि हे काळे. हे मनुका आहे काळा मनुका. हा हे पण लाडूसाठी. लाडूसाठी किंवा भिजून खातात हे. हो. आणि पोट साफ आणि रक्तवाढीसाठी चांगले आहे त्याच्यामुळे. हा. हे कितीला आहे? हे 275 ला पाव किलो आहे. पाव किलो. शिडलेस हा. हा 250 रुपये पाव आहे. 250 रुपये पाव आहे का? अच्छा. म्हणजे याच्यात पण दोन प्रकार आहे दोन. हे काजू आहे. हे मोठा साईजचा काजू आहे. हा. हे पाव किलो 350. 1300 रुपये किलो आहे. अच्छा. मोठी साईज असते. मोठी साईज. हा त्याच्यातला 2 नंबर आहे. हा काजू लहान काजू असतो. हा 300 रुपये पाव आहे. 1100 रुपये किलो पडेल हा. अच्छा. हा त्याच्यातला तुकडा आहे. हा 275 रुपये पाव आहे. 1050 रुपये किलो. 1050 रुपये किलो. ह्या शॉपचा ऍड्रेस आहे बघा. कॉन्टॅक्ट नंबर यांचे 2 दिलेले आहे बघा इथे. दुकानच्या खाली. हा. आणि दुकानाचा हा नंबर आहे. आणि शॉपला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान आयुर्वेदिक सगळं मिळतं. आणि ड्रायफ्रुट्स पण आहे यांच्याकडे. तूप वगैरे हे सगळं भेटतं. खूप छान शॉप आहे. एकदा अवश्य भेट द्या या शॉपला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.